गुड आफ्टरनून एवरीबॉडी। बॉडी बॉडी डेड बॉडी, आगे जाके डेड बॉडी का आप क्या करोगे? क्या करते हो आप बायोलॉजी में? मुझे नहीं पता। डायग्नोसिस करते हो क्या? चलो, मुर्दों का, लाश, मुर्दा। ठीक है, काय काय बघितलं आतापर्यंत? काय काय बघितलं? बहुत कुछ देखा सर हमने हमारी जिंदगी में, बहुत दुख देखे हैं। आमचं नहीं तुमचं म्हणता तुम्ही, हमने बहुत दुख देखे हमारी जिंदगी में, हमने बहुत झेला है, बहुत निंदा, बहुत अपमान, बहुत सहन किया। काय कधी भी आदत तर खूप पुढे जाणे आहे ना तुम्हाला, काहीच नाही आदत। पीएन जंक्शन डायोड अंडर रिव्हर्स बायस आजचा हेडिंग आहे। आतापर्यंत काय बघितलं आपण? आतापर्यंत आपण डिस्कस केलं की की पीएन जंक्शन डायोड असतो, एक पी टाइप सेमीकंडक्टर असतो आणि एक एन टाइप सेमीकंडक्टर असतो। एक पी टाइप असतो आणि एक एन टाइप असतो। होतं काय पी मध्ये, पी टाइप मध्ये जे काय होल्स असतात, ठीक आहे, जे काय होल्स असतात हे कुठे जातात? तुमच्या घरी, माझ्या घरी नाही, तुम्हाला यायचंय ना आता घरी, ठीक आहे। तसं एन टाइप मधले इलेक्ट्रॉन्स, एन टाइप मधले इलेक्ट्रॉन्स कुठे जातात? पी मध्ये, आणि पी टाइप मधले होल्स कुठे जातात? एन मध्ये। यालाच आपण म्हणतो डिफ्युजन, यालाच काय म्हणतो आपण? डिफ्युजन, ठीक आहे, यालाच काय म्हणतो? डिफ्युजन प्रोसेस, ठीक आहे, डिफ्युजन प्रोसेस। आणि ह्याच्यामुळे होणारा, ठीक आहे, याच्यामुळे होणारा जो काय करंट असेल आयडियल, ठीक आहे, जो काय करंट असेल आयडियल म्हणतो ना, कन्व्हेन्शनल करंट, ज्याच्यामुळे झटका लागतो, झटका इथे पण आहे ना, जसं तुम्हाला सांगितलेलं आहे करंट वाला, ठीक आहे। तर मग हा कोणता करंट झाला? तर डिफ्युजन करंट। हा कोणता करंट झाला? तर डिफ्युजन करंट। का बरं झालं? कारण की इलेक्ट्रॉन्स आणि होल एका साइड मधून दुसऱ्या साइडकडे डिफ्युज्ड झाले, सोडल्या गेले, सोडत नाही ते जातात असं म्हणतो आपण, ठीक आहे, डिफ्युजन झालं, त्याला म्हणतो आपण डिफ्युजन प्रोसेस, आणि त्याच्यामुळे होणारा करंट डिफ्युज। याची डायरेक्शन याची डिफ्युजन करंटची डायरेक्शन बद्दल बोलायचं झालं तर ऑब्विसली पी टू एन, कसं असणार? पी टू एन, कारण की आयडियल करंट आहे, झटका लागणारा करंट आहे, जो नेहमी पी टू एनच जात असतो, ठीक आहे, डायरेक्शन असणार पी टू एन। आता इथं आणखीन काही पोलॅरिटी नाहीये की चला बाबा असं काही आणखीन एक बॅटरी आहे, इकडे प्लस आलं इकडे निगेटिव्ह आलं, तसं कोण नाहीये। त्याच्यामुळे डायरेक्टली आपण पी ला पॉझिटिव्ह आणलं टर्मिनल आणि एन ला निगेटिव्ह असं समजून पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह अशी डायरेक्शन सांगून दिली, क्लिअर। त्याच्यानंतर आपण बघितलं, हे झालं पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट होती एक था बिरबल एक था अकबर, तशी नाही, ठीक आहे। दुसरी गोष्ट अशी होती की पी टाइप आणि एन टाइप मधले होल्स आणि इलेक्ट्रॉन्स एकमेकांमध्ये रिकंबाईन होऊन जातील, पुढे जाऊन काय होऊन जातील? रिकॉम्बिनेशन प्रोसेस, म्हणजे डिस्ट्रॉय होईल एक वेळ असं समजून, त्याला काय होऊन जातील? ते डिस्ट्रॉय झालं तर की मग पी टाइप एन टाइप इतकं शिकलो, सेमीकंडक्टर, मग त्याचा काही अर्थ राहिला का? नाही, बरोबर। तर मग आपण परत एक विचार करतो की पी टाइप मध्ये होल्सच असतात का? नाही, पी, आता मी इथे डायग्राम काढतो, ठीक आहे, इथे मेजॉरिटी कॅरियर्स काढले MAG, आणि मी या डायग्राम मध्ये आता मायनॉरिटी कॅरियर्स काढतो, ठीक आहे, मेजॉरिटी कॅरियर्स, आणि इथे काढतोय मायनॉरिटी कॅरियर्स। लक्षात घ्या काय लिहिले तर, मायनॉरिटी कॅरियर्स काय असेल? पी मध्ये मायनॉरिटी कॅरियर्स असतील इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे, मायनॉरिटी कॅरियर्स असतील इलेक्ट्रॉन्स, आणि एन मध्ये मायनॉरिटी कॅरियर्स कोण असेल? होल, बरोबर। आपण काय करतो मग अशा वेळेस? एक पोटेन्शियल लावून देतो, ठीक आहे, काय करतो? पोटेन्शियल, एक्सटर्नल पोटेन्शियल, ठीक आहे, फॉरवर्ड बायससाठी, ठीक आहे, हा पॉझिटिव्ह टर्मिनल या पी ला, निगेटिव्ह टर्मिनल या एन ला। अशा वेळेस काय होतं? जे मायनॉरिटी कॅरियर्स असतात, ठीक आहे, जे मायनॉरिटी कॅरियर्स असतात, इथे डिफ्युजन क्रिएट झालं, करेक्ट आहे, डिफ्युजन झालं, इकडचे तिकडे इलेक्ट्रॉन्स आणि होल्स चालले गेले, त्याच्यामुळे काय होतं? एक जंक्शन तयार होतं, काय तयार होतं? जंक्शन, बरोबर ना। डिफ्युजन प्रोसेस झाली की तिथं काय तयार होतं? एक डिप्लेशन लेअर, काय तयार होतो? एक डिप्लेशन लेअर इतका, बरोबर। त्यालाच आपण बॅरियर पोटेन्शियल म्हणतो, मी V0 म्हणतो, तुम्हाला माहिती आहे बॅरियर पोटेन्शियल V0, बरोबर आहे। हा का झाला, कसा घडतो, ह्याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी माहिती आहे। ज्यास आपण इकडनं एखादं बॅरियर, ज्यास आपण इकडनं एखादं एक्सटर्नल व्होल्टेज लावतो, V एक्सटर्नल म्हणून एक्सटर्नल पोटेन्शियल लावतो,
त्यावेळेस काय होतं, जे मायनॉरिटी कॅरियर्स असतात ते पुढे चालले जातात. आणि इथे सांगितलं होतं कॉन्सन्ट्रेशन, ज्याचं हायर कॉन्सन्ट्रेशन आहे म्हणजे जे होल्स आहे ते एनच्या काठाला जाऊन बसतात. ठीक आहे, म्हणजे जे होल्स होते इकडचे, ठीक आहे, हे जे काय होल्स होते ते इथे येऊन बसतील, बरोबर, आणि इलेक्ट्रॉन्स इकडे येऊन बसतील असं म्हणायचं आपण. आणि जिथे कुठे ते जमा होतील तिथं काय म्हणायचं आपण, बॅरियर पोटेन्शियल, हे असं म्हणायचं. मग ते कॉम्बिनेशन होत असताना काय सोडतात ते पाठीमागे, आयन सोडतात, बरोबर आहे. जसं की इकडे मी बोरॉनचा निगेटिव्ह घेतला होता आणि त्याच्यावरती होल दाखवला होता, आणि इकडे फॉस्फरसचा पॉझिटिव्ह सांगितलं होता आयन आणि इथे निगेटिव्ह दाखवलं होता. हे दोघं काय होतील, रिकम्बाईन, पॉझिटिव्ह आणि हे होल आणि इलेक्ट्रॉन निगेटिव्ह हे काय होतील, रिकम्बाईन. मग उरलं काय फक्त, मग या काठाला उरलं काय फक्त आयन. इथे काय उरला, बी निगेटिव्ह, इथे काय उरला, बी निगेटिव्ह, इथे काय झाला, पी पॉझिटिव्ह, इथे काय झाला, पी पॉझिटिव्ह. मग होतं काय, इकडे एक बॅरियर पोटेन्शियल तयार होतं, इथे असतं मायनस साईन आणि इथे असतं प्लस साईन, बरोबर आहे, मायनस साईन आणि प्लस साईन, पी टाईप एन टाईप. क्लिअर आहे असं म्हणायचं आपण. मग हे आयन्स उरले, आता ह्या आयन्सला तिकडे जायचंय, बरोबर आहे, आयन्सला तिकडे जायचंय, बरोबर. काय होईल मग अशा वेळेस, ज्या वेळेस आपण डायोडला फॉरवर्ड बायस करतो, ज्या डायोडला काय होतं आपण, फॉरवर्ड बायस, याच्यामुळे काय होतं, हे जे काय होल्स होते, ठीक आहे, मी ही डायग्राम आता मायनॉरिटी कॅरियर्स मिळून किंवा मायनॉरिटी कॅरियर्स समजून काढलेली होती. ठीक आहे, याच्यामध्ये काय होते, होल्स, बरोबर आहे, याच्यामध्ये काय होते, इलेक्ट्रॉन्स, याच्यामध्ये काय होते, इलेक्ट्रॉन्स, करेक्ट आहे. मग हे होल्स तिकडे जाऊ शकत नाही, बघा का नाही जाऊ शकत, इथे पॉझिटिव्ह आहे, इथे काय साईन आहे बॅटरीचं, त्या व्ही नॉटचं, जो नंतर तयार झाला ज्यावेळेस आपण एक्सटर्नल व्होल्टेज लावलं, बरोबर आहे. हे होल्स पॉझिटिव्ह आणि हे पण पॉझिटिव्ह, त्याच्यामुळे पॉसिबल आहे का हे जंक्शन तोडून जातील, हा एवढा जो भाग याला जंक्शन म्हणतात, बॅरियर पोटेन्शियल म्हणतात. म्हणजे हे पॉझिटिव्ह होल्स ह्या पोटेन्शियलच्या, बॅरियर पोटेन्शियलच्या पॉझिटिव्ह पोलॅरिटी सारखी असल्यामुळे कॅन्सल करू शकत नाही, ब्रेक करू शकत नाही, त्याच्यामध्ये पास होणार नाही. ठीक आहे, त्याच्यामध्ये कधी इकडे जाऊ शकत नाही. तसं सिमिलरली एन साइड मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इकडे जाऊ शकत नाही, म्हणजे या जंक्शनला क्रॉस करून तोडून इकडे जाऊ शकत नाही, बरोबर, असं म्हणतो आपण, बरोबर. मग आता तरी सुद्धा मग काही अर्थ राहिला का आता, म्हणजे संपला का खेळ सगळा डायोडचा, नाही. तर त्यावेळेस काय होतं, मायनॉरिटी कॅरियर जे असतात आपण त्यांना विचारात घेतो, मायनॉरिटी कॅरियर्स जे असतात, ठीक आहे, मायनॉरिटी कॅरियर जे असतात त्यांच्याबद्दल विचार करतो. मायनॉरिटी कॅरियर्स कोणते, निगेटिव्ह, तिथे जाऊ शकतात ना, हे रेडवाले मायनॉरिटी कॅरियर तर जाऊ शकतात ना या पॉझिटिव्ह कडे, ह्या बॅरियर पोटेन्शियलच्या पॉझिटिव्ह कडे जाऊ शकतात, बरोबर. आणि हे निगेटिव्ह एन टाइप मधले हे निगेटिव्ह तर येऊ शकतात ना इकडे, एन टाइप मधले मायनॉरिटी कॅरियर्स कोणते, हे रेड वाले होल्स, ते इकडे येऊ शकतात, बॅरियर तोडून येऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे इथे करंट जो काय फ्लो होणार आहे तो मायनॉरिटी कॅरियर्स मुळे फ्लो होईल. ठीक आहे, मायनॉरिटी कॅरियर्स, मी म्हणतो करंट फ्लो, आधी लिहायला पाहिजे तर करंट फ्लो ड्यू टू मायनॉरिटी कॅरियर्स, समजून घ्या, करंट फ्लो ड्यू टू मायनॉरिटी कॅरियर्स. मग जो काय करंट असेल, त्याला म्हणतो आपण ड्रिफ्ट करंट, त्यालाच काय म्हणतो, ड्रिफ्ट करंट. आणि हा ड्रिफ्ट करंट कोणामुळे तयार झाला, तर ह्या ब्रेकडाऊन किंवा बॅरियर पोटेन्शियलमुळे. ठीक आहे, कोणामुळे तयार झाला, तर बॅरियर पोटेन्शियलमुळे, बॅरियर पोटेन्शियलमुळे काय झालं, ड्रिफ्ट करंट. लक्षात घ्यायचं, डिफ्युजन करंट असेल तर तो कशामुळे होतं, डिफ्युजन प्रोसेसमुळे. ओके, आणि ड्रिफ्ट करंट कशामुळे तयार होतं, तर मायनॉरिटी कॅरियर्समुळे किंवा जे काय आयन्स आहेत, ठीक आहे, जे काय आयन्स लेफ्ट झाले त्यांच्यामुळे. ठीक आहे, ड्यू टू आयन्स लेफ्ट, इथं लिहू, ड्यू टू आयन्स लेफ्ट बिहाइंड, ड्यू टू आयन्स बिहाइंड, ड्यू टू आयन्स लेफ्ट बिहाइंड by recombination process of electron and holes, recombination process of electron and holes. क्लिअर आहे, त्याला होतं आपण ड्रिफ्ट करंट. ओके, तर मग याची डायरेक्शन काय असेल, याची डायरेक्शन काय असेल, P2N. आता ड्रिफ्ट करंट कुठे तयार झाला, बॅरियर पोटेन्शियल मुळे. ड्रिफ्ट करंट कोणामुळे तयार झाला, बॅरियर पोटेन्शियलमुळे. बॅरियर पोटेन्शियलची डायरेक्शन काय होती, बॅरियर पोटेन्शियलचं जे काय होतं पी एन किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह साईन. ठीक आहे, असं झालं ना, ही सेंटरवाली लाईन, एवढा मोठा बॅरियर पोटेन्शियल, इथे होता निगेटिव्ह, इथे होता पॉझिटिव्ह, इकडे होता एन टाईप, इकडे होता पी टाईप, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असा, म्हणजे एन टू पी. डायरेक्शन कशी असेल मग आता इथं,
N2P N2P. क्लिअर इथपर्यंत समजलं. हे झालं होतं फॉरवर्ड बायससाठी. फॉरवर्ड बायसमध्ये डिफ्युजन करंट, ड्रिफ्ट करंट तयार होतो, बरोबर. आपल्याला अडचण कोण करेल, जास्त अडचण कोण करेल करंट फ्लो करायला सेमीकंडक्टर मध्ये? ड्रिफ्ट करंट. ठीक आहे. का बरं? ड्रिफ्ट करंट कुठे बघायला मिळतो? ड्रिफ्ट करंट कुठे बघायला मिळतो? बॅरियर पोटेन्शियल मध्ये. ड्रिफ्ट करंट कुठे बघायला मिळतो? बॅरियर पोटेन्शियलच्या तिथे, इथे आपल्याला बघायला भेटतो. इथे असतो निगेटिव्ह, इथे असतो पॉझिटिव्ह, आणि ह्याला काय म्हणतो आपण? बॅरियर पोटेन्शियल. आणि ड्रिफ्ट करंटची डायरेक्शन आपण अशी दाखवतो. ठीक आहे, आय ड्रिफ्ट. ठीक आहे. ड्रिफ्ट करंट वाढला तर काय होईल रे? ड्रिफ्ट करंट वाढला तर काय होईल? ड्रिफ्ट करंट वाढला, ड्रिफ्ट करंट कुठे बघायला मिळतो? बॅरियर पोटेन्शियल मध्ये. पण ड्रिफ्ट करंट जर कधी वाढला तर हे बॅरियर पोटेन्शियल सुद्धा वाढेल. ड्रिफ्ट करंट वाढला तर बॅरियर पोटेन्शियल सुद्धा वाढेल. जितका जास्त हा गॅप वाढेल तितकेच कमी इलेक्ट्रॉन्स काय होतील रे? या साइड मधून इकडे जातील, आणि तितकेच कमी होल्स इकडने इकडे जातील. म्हणजे बॅरियर पोटेन्शियल काय करतोय? अडथळा, बॅरियर तयार करतो. म्हणजे त्याचं नावच कसं आहे? बॅरियर पोटेन्शियल. ही गोष्टला डोक्यात फिक्स ठेवा, लिहून ठेवा व्यवस्थित पैकी, कधी न विसरणार असं काहीतरी ट्रिक लावा, विसरले नाही पाहिजे. कारण की हाच फंडा रिव्हर्स बायस मध्ये बघायचा आहे. ठीक आहे. हाच फंडा कुठे बघायचा आता? रिव्हर्स बायस मध्ये. पीएन जंक्शन डायरेक्ट अंडर रिव्हर्स बायस. काय होतं? ठीक आहे, पी आणि एन. ठीक आहे, पी आणि एन जंक्शन परत आपलं पूर्वीसारखंच. ठीक आहे. इकडे असायचं पी टाईप, इकडे असायचा पी टाईप, आणि इकडे असायचा एन टाईप, बरोबर. तर मग काय व्हायचं आता? मी पी म्हणजे पॉझिटिव्ह आणि एन म्हणजे निगेटिव्ह. बॅटरीचं मी आता रिव्हर्स लावतो. ठीक आहे. जिकडे पॉझिटिव्ह आहे तिकडं एक्सटर्नल बॅटरीचं मी निगेटिव्ह टर्मिनल लावतोय, आणि जिकडे एन टाईप होता तिकडं एक्सटर्नल बॅटरीचं म्हणजे व्हीचं एक्सटर्नल व्होल्टेज त्याचा पॉझिटिव्ह लावते. म्हणजे आता मी उलटा जोडला. काय केलं आता? मी डायोड उलटा जोडला. समजलं काय केलं आता? मी डायोड आता इथे उलटा जोडला. बघा काय असेल रे मधामध्ये आता? इथं डिप्लेशन रिजन. हा काय ब्ल्यू कलरचं जे काय दिसतंय इथं, हे काय असेल? तुमचे बॅरियर पोटेन्शियल, बरोबर. बॅरियर पोटेन्शियलचा काय असेल? हा एवढा रिजन असेल. मी असं दाखवतो, आणि याला म्हणतो व्ही नॉट, बॅरियर पोटेन्शियल. क्लिअर आहे? तर बघा मग काय होईल आता? तुम्हाला माहिती पी टाईपचे होल्स असतात इथे, पी टाईपचे काय असतात? इथे होल्स असतात, आणि इकडे काय असतात? एन टाईप मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. हे तर डिफ्यूज करतील एकमेकांचं. पॉझिटिव्ह वाले इकडे जातील, एन टाईप वाले इकडे जातील. ठीक आहे. तो डिफ्युजन करंट असेल, बरोबर. डिफ्युजन करंट तसं आहे का आता? नाही. बघा आता हे तिकडे न जाता जिकडं जास्त व्होल्टेज आहे त्याच्याकडे जातील ना. बघा हे होल्स आहे पॉझिटिव्ह, सगळ्यात जास्त निगेटिव्ह चार्ज कुठे बघायला भेटतो त्यांना? बॅटरीच्या तिथे. म्हणजे हे पॉझिटिव्ह वाले आता कुठे येतील? इकडे. समजू शकताय काय म्हणतोय मी इथं? मला सांगा, हे जे होल्स आहे आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहे, हे होल्स इलेक्ट्रॉन्स कडे जातील आपल्याला माहिती आहे, बरोबर. इलेक्ट्रॉन कडे जातील आपल्याला माहिती आहे, बट ह्यांच्यावरती चार्जेस जो असतो तो खूप कमी असतो. इलेक्ट्रॉन मध्ये जो चार्ज असतो तो कसा असतो? खूप कमी असतो. त्याच्यामध्ये असतो ते अट्रॅक्ट होतात. बट आपण काय केलं आता इथं? ह्याच्यापेक्षा हायर चार्ज वाली किंवा एनर्जी वाला काहीतरी सोर्स इथे लावला. त्याच्यामध्ये झालं काय? आता हे होल्स कोणाकडे अट्रॅक्ट व्हायला लागतील? तर बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलकडे, आणि हे इलेक्ट्रॉन्स हायर एनर्जीकडे जातील. दोघं पण हायर एनर्जीकडे जातील. इथं हायर एनर्जी सध्या एकच आहे, ही बॅटरी. समजून घ्या ही 5 व्होल्टची आहे, बरोबर, जास्त आहे. त्याच्यामुळे हे निगेटिव्ह ह्या पॉझिटिव्ह कडे येतील, आणि हे पॉझिटिव्ह होल्स बॅटरीच्या निगेटिव्ह. त्याच्यामुळे काय होईल? हळूहळू 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 काय होईल? हा डिप्लेशन रिजन वाढत जाईल. डिप्लेशन रिजन काय होत जाईल? वाढत जाईल. पण डिप्लेशन रिजन जर कधी वाढला तर करंट तर कधी फ्लो होणारच नाही. आता करंट कसा फ्लो होईल? हे तर झाली हे इलेक्ट्रॉन होल्सची डायरेक्शन. ठीक आहे. इलेक्ट्रॉन होल्सची डायरेक्शन. करंटची डायरेक्शन कशी असेल? मी आय म्हणतो. ठीक आहे. आय फॉर ओरिजिनल करंट. ठीक आहे. आय ओरिजिनल करंट. ठीक आहे. तो असेल पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. होईल का? कारण की हे बघा रेडवाला गॅप वाढला, आता व्ही नॉट वाढलाय, तर कधी करंट फ्लो होईल का? नाही होणार. करंट फ्लो नाही झाला तर मग सेमीकंडक्टरचा फायदा आहे का रिव्हर्स बायस मध्ये? नाही. त्याच्यामुळे म्हणतात की सेमीकंडक्टरचा रिव्हर्स बायस मध्ये काहीही फायदा नाही. सेमीकंडक्टरचा रिव्हर्स बायस मध्ये काहीही फायदा नाही. म्हणजे सेमीकंडक्टरला जर कधी रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट केलं तर करंट फ्लो होतोय का? नाही. अंडर रिव्हर्स बायस लिहा. अंडर रिव्हर्स बायस
अशा वेळेस काय करायचं तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. अंडर रिव्हर्स बायस कंडिशन करंट, ठीक आहे, करंट विल नॉट फ्लो, current will not flow through, current will not flow through the diode, current will not flow through the diode, hence it is act as म्हणजे काम करतो, hence it is act as open circuit, ठीक आहे. ओपन सर्किट म्हणजे काय की बाबा स्विच म्हणजे समज ओपन सर्किट किंवा ओपन स्विच, ठीक आहे. आता ह्याचा अर्थ काय आला, दोन प्रकारचे स्विच असतात, ठीक आहे. त्याची डायग्राम अशी काढतात, ठीक आहे. हा झाला तुमचा क्लोज स्विच, म्हणजे इथं बटन बंद आहे, ठीक आहे. समजून घ्या इथे बॅटरी लावलेली मी प्लस मायनस, ठीक आहे. याला आपण क्लोज्ड स्विच समजून घ्या. आता इथे बॅटरी लावली मी परत, आणि इथं जर कधी मी असं दाखवलं तर ह्याला काय म्हणतात ओपन स्विच, ह्यालाच काय म्हणू आपण ओपन स्विच. ओपन आणि ही क्लोज्ड स्विच अशा बोललं जातं. क्लिअर आहे. तर मग करंटच फ्लो जर कधी ओपन होणार ती पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करंट जाईल का, नाही जाणार, ठीक आहे. म्हणून आता रिव्हर्स बायस मध्ये हा कसा काम करतोय तर ओपन स्विच सारखा, ओपन सर्किट सारखा, ठीक आहे. फॉरवर्ड बायस मध्ये काय होतं, करंट फ्लो होत होता तर तो क्लोज्ड सर्किट सारखा, क्लोज स्विच सारखा, बटन चालू केल्यासारखा, क्लोज स्विच. ओके, समजलं. मग इथे करंट फ्लोच होणार नाही का, असं होईल का कधी. मग सर मग आता ह्याच्यामध्ये करंट आलाच नाही का, कधीतरी करंट, थोडाफार तर करंट, कसा तरी करंट आणा ना सर. बघायची इच्छा आहे करंटला, दिसेल का नाही दिसणार करंट, दिसेल बट छोटासा, दिसेल बट छोटासा, एक तर दिसत नाही म्हणल्यावरती आता दिसतोय तर छोटासा असणार, गडबड होऊ लागली का उपरचं आहे नाही, बर करंट नाहीये, फ्लोच होणार नाही, मग थोडाफार जो असणार तो छोटाच दिसणार ना. बघा कसं. आता पी टाईप मध्ये आपल्याला माहित असतं होल्स असतात, ठीक आहे. इज दॅट क्वेश्चन असा आहे, इज दॅट देअर इज नो करंट फ्लोइंग, is that there is no current flowing through diode, is that there is no current flowing through diode under reverse bias condition, ठीक आहे बा. यस, याचा आन्सर आहे यस, बट ड्यू टू ओनली, आता काय बघा, ठीक आहे. पी टाइप मध्ये काय असतात, होल्स असतात. मग ह्याच्यामध्ये मायनॉरिटी कॅरियर्स कोण असतात, मायनॉरिटी कॅरियर्स कोण असतात तर इलेक्ट्रॉन्स, बघा मी रेड वाला दाखवले इलेक्ट्रॉन्स. आणि एन टाइप मध्ये कोण असतात तर होल्स, ठीक आहे. एन टाइप मध्ये कोण असतात तर होल्स असतात. क्लिअर आहे मान्य इथपर्यंत. तर मग आता हे इलेक्ट्रॉन्स इकडे ते येऊ शकत नाही, कारण की इकडे निगेटिव्ह, इकडे निगेटिव्ह, ह्याचं व्होल्टेज जास्त म्हणजे ज्यावेळेस इकडे इलेक्ट्रॉन्स फ्लो होतील असे, ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स फ्लो होतील ते काय करतील, याला रिपेल करतील. आणि बॅरियर पोटेन्शियल असतं, बॅरियर पोटेन्शियलचं कसं असतं, पोटेन्शियल इथे निगेटिव्ह असतो आणि इथे पॉझिटिव्ह असतो, बरोबर. तर मग काय होईल, हे निगेटिव्ह इकडे रिपेल करतील आणि हे निगेटिव्ह ह्या व्ही नॉटच्या, ठीक आहे, या व्ही नॉटच्या पॉझिटिव्ह एंड कडे जातील, ठीक आहे. हे व्ही निगेटिव्ह कुठे जातील, ह्या व्ही नॉट म्हणजे बॅरियर पोटेन्शियलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला, आणि हे प्लस होल्स हे कुठे जातील, या एंडला, बॅरियर पोटेन्शियलच्या नेगेटिव्ह टर्मिनलला, नेगेटिव्ह एंडला, बरोबर. बट ड्यू टू ओनली म्हणजे इथं करंटची फ्लोईंग चालू आहे, बघा कशी, ऍक्च्युअल करंट कसा फ्लो होणार आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, बरोबर. म्हणजे करंट तो काय फ्लो होणार आहे, तो कशामुळे होणार, बट ड्यू टू ओनली मायनॉरिटी कॅरियर्स. हा जो करंट फ्लो होतोय हा कशामुळे होतोय मग फ्लो, बट ड्यू टू ओनली मायनॉरिटी कॅरियर्स. मायनॉरिटी कॅरियर इंजेक्शन नावाचा आपण कन्सेप्ट समजला होता, ठीक आहे. करंट जो काय फ्लो होतो मायनॉरिटी कॅरियर्स मुळे, त्याच्यामुळे त्याला म्हणतात मायनॉरिटी कॅरियर इंजेक्शन, करेक्ट. बट ड्यू टू मायनॉरिटी कॅरियर्स ऍज they are due to only minority carriers as they are, they म्हणजेच काय करंट, ठीक आहे, ऍज अ करंट, ऍज इट इज म्हणायला पाहिजे होते, ठीक आहे, ऍज इट इज ड्यू टू ओनली मायनॉरिटी कॅरियर्स, as it is due to only minority carriers, hence the magnitude म्हणजेच व्हॅल्यू टोटल, hence the magnitude of current. आता हा करंट मायनॉरिटी कॅरियर्स आहे तर ह्याला काय म्हणू मग मी,
कोणता करंट म्हणून, डिफ्यूज का ड्रिफ्ट, ड्रिफ्ट. हेन्स द मॅग्नेट्यूड ऑफ ड्रिफ्ट करंट, hence the magnitude of drift current is very low. ठीक आहे, इज व्हेरी लो असं म्हणायचं. आता एक लक्षात घ्या, मला सांगा जर कधी इथे इलेक्ट्रॉन्स आहे, जसं जसं एनर्जी हे व्होल्टेज वाढू लागलं आपण, ठीक आहे, 0चं 2, 2चं 3, 3चं 4, 4चं 5 असू लागलं, तर हे इलेक्ट्रॉन्स इकडे जास्त फ्लो व्हायला सुरुवात करतील. आता जसं पोटेन्शियल ऑर्डर 0, 1, 2, 4, 5 व्होल्ट, हे इलेक्ट्रॉन्स पण जास्त प्रमाणात फ्लो व्हायला लागते. करंट तिकडनंच आहे, नो प्रॉब्लेम, करंट तिकडनंच आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, बट मी इलेक्ट्रॉन डायरेक्शन मध्ये, ठीक आहे, इथं असं लिहू ई, इलेक्ट्रॉनची डायरेक्शन तर अशी असणार. आता काय होईल, हे इलेक्ट्रॉन यांना रिप्लेस करतील, म्हणजे ह्या इलेक्ट्रॉन मध्ये पण आता एनर्जी येऊ लागली, बरोबर, ह्या इलेक्ट्रॉन मध्ये पण काय लागली, एनर्जी येऊ लागली, वाढते. ठीक आहे, ड्यू टू रिव्हर्स बायस, ड्यू टू रिव्हर्स बायस, ठीक आहे, ड्यू टू रिव्हर्स बायस, पी टाइप इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे, पी टाइप इलेक्ट्रॉन्स म्हणजेच काय रे, ते मायनॉरिटी आहे. ठीक आहे, पी टाइप इलेक्ट्रॉन्स ते मायनॉरिटी. ओके, पी टाइप इलेक्ट्रॉन्स, पी टाइप होल्स असतात, बट मी इलेक्ट्रॉन्स म्हणजे मायनॉरिटी. पी टाइप इलेक्ट्रॉन्स विल gain more energy and collides with काय म्हणतो आपण, collides with nearby atom. ठीक आहे, अँड कोलाइड्स विथ नियरबाय ॲटम. ऑब्विसली इथे काय असेल रे, ॲटम्स असतात. आता मी जसं इथे बोरॉन म्हणायचं, ठीक आहे, बी मायनस इथं असू शकतं ना, एक बी मायनस हा झाला, त्याच्यावरती डोक्याला प्लस, ॲटम आहे एक प्रकारचे मायनस प्लस, बोरॉन वरती चार्ज प्लस. ठीक आहे, बी मायनस प्लस, करेक्ट आहे. कोलाइड्स विथ नियर बाय ॲटम, देअरफोर ॲटम कंटेन, ठीक आहे, म्हणजे ॲटम मध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स असेल ते पण फ्री होऊन जातील, देअरफोर ॲटम कंटेंट किंवा ॲटम कंटेन्स electrons will also gets energy and becomes free म्हणजे ते पण फ्री होऊन जातील, बरोबर आहे, and becomes free. hence the concentration of minority carriers that is electrons will get increase असं म्हणून आपण. काय होईल मग याच्यामुळे, पी टाइप मध्ये मायनॉरिटी कॅरियर्स इलेक्ट्रॉनची संख्या काय होईल, वाढेल. ठीक आहे, एक वेळ असं येतो की अचानक वाढते व्हॅल्यू. ठीक आहे, काय होतं, ही व्हॅल्यू एकदम वाढून जाते. मग काय होईल, इलेक्ट्रॉनची संख्या रिव्हर्स बायस मध्ये वाढू लागली, ते फायदेशीर आहे का, नाही. फायदेशीर आहे का, नाही, त्याचा लॉसच होणार आहे. ठीक आहे, याच्यामुळे काय होतं, तर ड्यू टू इंक्रीज इन सच कॅरियर. आता मला सांगा, मायनॉरिटी कॅरियर्स वाढतंय म्हणजे काय वाढतंय, मायनॉरिटी कॅरियर्स कुठे भेटतात बघायला, ब्रेकडाऊन रिजन मध्ये. त्याच्यामुळे काय वाढतं, ब्रेकडाऊन पोटेन्शियल. ड्यू टू इंक्रीज इन सच कॅरियर्स देअर इज इंक्रीज इन व्ही नॉट म्हणजे काय, बॅरियर पोटेन्शियल, अँड इट विल डॅमेज डायोड काही कामीचा राहणार नाही. त्याच्यानंतर इट विल डॅमेज डायोड, काय म्हणजे डायोड तुमचा डॅमेज होऊन जाईल. समजली गोष्ट कशी आहे. रिव्हर्स बायस मध्ये करंट फ्लो होत नाही, मग कोणता करंट फ्लो होणार, तर मायनॉरिटी कॅरियर्सचा. मेचा आन्सर काय, करंट कोणता फ्लो होणार, तर मायनॉरिटी कॅरियर्समुळे. आणि मायनॉरिटी कॅरियर्समुळे कोणता करंट फ्लो होतो, ड्रिफ्ट करंट. मायनॉरिटी कॅरियर्समुळे कोणता करंट फ्लो होतो, ड्रिफ्ट करंट. एवढं तर समजू शकतं, कोणता करंट फ्लो होतो, ड्रिफ्ट करंट. कोणामुळे, मायनॉरिटी कॅरियर्समुळे. क्लिअर आहे. मग ड्रिफ्ट करंट वाढला तर ऑब्विसली ब्रेकडाऊन पोटेन्शियल किंवा ब्रेकडाऊन व्होल्टेज सुद्धा वाढेल. क्लिअर आहे, ब्रेकडाऊन व्होल्टेज सुद्धा वाढेल. आणि जितकं जास्त वाढवणार तितकं जास्त तुमचा डायोड डॅमेज होणार, कारण की डायोडला कधी रिव्हर्स बायस मध्ये
चालू करत, अरे तो बंद आहे. रिव्हर्स बायस म्हणजे कसं, शॉर्ट सर्किट, बंद आहे तो. ओपन, सॉरी, ठीक आहे, ओपन. ओपन आहे, तुम्ही बळजबरी जाय रे बाबा, जाय रे बाबा, तो नाही जाय, मला नाही जाणं, मी जीव सोडून टाकतो, ठीक आहे, लगेच स्वतःच रामनाम. ओके, करंट कसा फ्लो होईल मग असं झाल्यावरती, नाही होत ना, म्हणून हार्मफुल होईल. ती केस कशी होऊन जाईल, हार्मफुल. ठीक आहे, ती केस कशी होऊन जाईल आता तुमच्यासाठी नाही तर डायोड साठी हार्मफुल, डॅमेज होऊन जाईल डायोड. त्याच्यामुळे डायोड कधीही रिव्हर्स बायस मध्ये डायोडला रिव्हर्स बायस मध्ये वापरायचं नाही. ठीक आहे, नाही तर असे परिणाम करतात जे की तुम्हाला माहिती आहे. डायोडला रिव्हर्स बायस मध्ये वापरायचं नाही. रिव्हर्स करंट हा खूप डेंजरस असतो. ठीक आहे, रिव्हर्स करंट हा खूप डेंजरस असतो. डायोडलाच काय, आजूबाजूच्या माणसाला बी डॅमेज देतो. बघा, व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स वरतून समजून घ्यायला, व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायोड. पहिले तर फॉरवर्ड बायस मध्ये घ्या, अंडर फॉरवर्ड बायस. ठीक आहे, एक्स ऍक्सिस वर घ्या इनपुट व्होल्टेज. ठीक आहे, यालाच फॉरवर्ड व्होल्टेज सुद्धा म्हणतात. ठीक आहे, आणि याला घ्या इनपुट करंट. ठीक आहे, आउटपुट करंट म्हणतात त्याला. ठीक आहे, करंट वरती काय फरक पडेल, ठीक आहे, आय ओ. ठीक आहे, आणि यालाच म्हणतात फॉरवर्ड करंट. ठीक आहे, आउटपुटला करंट चेक करू ना आपण. ठीक आहे, ज्या इनपुट मध्ये व्होल्टेज वाढवावं लागेल. बरोबर सांगितलंय, करंट इज द कॉज ऑफ व्होल्टेज. आधी व्होल्टेज नंतर करंट, पहिले व्होल्टेज वाढवा नंतर करंट वरती काय फरक पडेल ते कळेल. तुम्ही जर कधी ॲमीटर नावाचे स्वतःहून डिव्हाइस जोडले तर डायरेक्टली करंट तयार होईल. ॲमीटर म्हणजे काय, करंट प्रोड्यूस करणारा एक डिव्हाइस असतो. जसं बॅटरी म्हणजे व्होल्टेज, तसं ॲमीटर म्हणजे करंट. ओके, त्याच्यातून करंट डायरेक्टली तयार होतो, जेवढा पाहिजे तेवढा. क्लिअर आहे. फॉरवर्ड करंट काय, ज्यावेळेस 0 व्होल्ट असतं. ठीक आहे, ज्यावेळेस 0 व्होल्ट असतं त्यावेळेस की करंट फ्लो होतो का डायोड मधनं, नाही. ज्यावेळेस 0 व्होल्ट असतं त्यावेळेस डायोड मधनं करंट फ्लो होतो का, नाही. एक लक्षात घ्या, एक गोष्ट सांगितली मी तुम्हाला, सिम्बॉल ऑफ डायोड कसा असतो. सिम्बॉल ऑफ डायोड असतो असा. ठीक आहे, सिम्बॉल ऑफ डायोड असतो असा. आणखी चांगला काढतो, हा जरा वाकडा तिकडा झाला. तुम्हाला एकदम बेसिक सांगतो, कसं लक्षात ठेवायचं तेही सांगतो. आम्हाला माहिती आहे सर, जिकडे के दिसतो तिकडे कॅथोड घ्यायचा. ठीक आहे, इकडे के दिसला म्हणजे इकडं कॅथोड, त्याला निगेटिव्ह म्हणायचं. ठीक आहे, त्याला म्हणायचं निगेटिव्ह, असंही म्हणा. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. इकडे के दिसू लागला ना असं मीटरला, तर कॅथोड काय असतो, निगेटिव्ह, एनोड काय असतो, पॉझिटिव्ह. बरोबर आहे. आता फॉरवर्ड बायस समजून घ्या. हा डायोड कसा मी फॉरवर्ड बायस मध्ये लावला असता तर कोणता करंट कमीचा आहे, डिफ्युजन की ड्रिफ्ट म्हणलं तर बॅरियर पोटेन्शियल वाढेल आणि करंट फ्लो होणार नाही, डायोड काम करणार नाही. बरोबर, मग कोणता करंट बघतो आपण, डिफ्युजन. ठीक आहे, कोणता करंट बघतो फॉरवर्ड बायस साठी, डिफ्युजन करंट, जो की करंट फ्लो करेल, बरोबर, मदत करेल. आणि डिफ्युजन करंटची डायरेक्शन कशी असते, पी टू एन. डिफ्युजन करंटची डायरेक्शन कशी असते, पी टू एन. बरोबर आहे, आणि हीच ती ऍक्च्युअल डायरेक्शन असते करंटची. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह फ्लो व्हायला पाहिजे प्रत्येक वेळेस. कशी, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, ओरिजिनल करंटची डायरेक्शन. करेक्ट आहे. तर मग ह्याच्यामुळे काय होत असतं, पी टू एन ज्यावेळेस फ्लो होतो तीच डायरेक्शन पकडायची प्रत्येक वेळेसाठी. बरोबर, तर मग पकडा तीच डायरेक्शन, काय करा, कन्सिडर करा. बघा, मग डायरेक्शन अशी म्हणू आपण, पी टू एन. बरोबर आहे, हा पॉझिटिव्ह म्हणजे ही साईड काय झाली, पी, आणि ही निगेटिव्ह म्हणजे ही काय झाली, एन. ओके, चला, करंट कसं काय लागू लागला बळजबरी, पी टू एन. ओके, हा ऍरो सुद्धा बघा काय दाखवतोय, डायरेक्शन दाखवतोय. ऍरो सुद्धा काय दाखवतोय, करंटची डायरेक्शन दाखवतोय. बघा, हा ऍरो सुद्धा काय दाखवतोय, करंटची डायरेक्शन. म्हणजे हा फॉरवर्ड बायस आहे. म्हणजे हा काय, फॉरवर्ड बायस, इकडचा पॉझिटिव्ह, इकडचा निगेटिव्ह. क्लिअर आहे, समजलं. सिम्बॉल ऑफ डायोड, ह्याला म्हणतात एनोड. ठीक आहे, याला म्हणतात एनोडचा ए, आणि याला म्हणतात निगेटिव्ह म्हणल्यावरती कॅथोडचा के, सी नाही, हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, दोन टर्मिनल असतात, एक इकडचा एक एंड आणि इकडचा एक, म्हणून याला म्हणतात डाय. आणि डायोड, ह्याच्यामध्ये जो डायोड येतो तो टर्मिनल्सचा येतो. ठीक आहे, टर्मिनल्स. ओके, दोन टर्मिनलचा डिव्हाइस. चला, पी टू एन हे नवीन माहिती झालं तुम्हाला. बरोबर, बघा मग त्याच्यामध्ये ज्यावेळेस 0 व्होल्ट असतं त्यावेळेस काहीच करंट नसतो.
समजून घ्या तिथे 0.1 व्होल्ट 0 घ्या, त्याच्यानंतर घ्या 0.1 घ्या, 0.2 घ्या, 0.3 अप टू काय किती घ्या 0.7 घ्या, 0.8 घ्या. समजून घ्या आता मी डायोड जो काढला होता हा सिलिकॉनचा होता. सिलिकॉन साठी किती लागतं रे, फॉरवर्ड व्होल्टेज किती लागतं किंवा ब्रेकडाऊन पोटेन्शियल, ठीक आहे, व्ही नॉट तोडण्यासाठी किती मिनिमम व्होल्टेज लागतं 0.7 व्होल्ट. आणि जर्मेनियमचा असेल तर व्ही नॉट ब्रेक करण्यासाठी किती लागतं 0.3 व्होल्ट, 0.3 व्होल्ट. बरोबर. काय होतं जसं तुम्ही करंट वाढवता, सॉरी व्होल्टेज वाढवता, ठीक आहे, जसं तुम्ही इनपुट व्होल्टेज वाढवता बॅटरीचं, जी बॅटरी जोडली होती आपण एक्सटर्नली, इनपुट व्होल्टेज त्याला म्हणतात, जसं वाढव तसं हळूहळू ब्रेकडाऊन पोटेन्शियल कमी होतं. सांगितलं होतं ना अशी डायग्राम काढून. हळूहळू काय होतं, हे जे ब्रेकडाऊन रिजन आहे व्ही नॉट आहे तो हळूहळू काय होतं कमी. बरं. एक वेळ अशी येते की तो पूर्ण कमी होऊन जातो. आणि ती वेळ कधी येते, ज्यावेळेस तुम्ही इनपुट व्होल्टेज हे इक्वल टू करता 0.7 व्होल्टच्या, त्याच वेळेस डायोड मधनं करंट सहजरित्या फ्लो होईल. कारण की तिथे कुणी आता बॅरियर राहिलं का 0.7 व्होल्टला सिलिकॉनसाठी नाही, त्याच करंट लगेच फ्लो होईल. म्हणजे इकडचे होल्स लगेच इकडे जातील आणि इकडचे इलेक्ट्रॉन्स इकडे येतील असं म्हणतो आपण. बरोबर. म्हणजे जसं हळूहळू करंट वाढवत आहे, सॉरी परत हळूहळू काय करताय व्होल्टेज वाढवत आहे, तसं काय होईल रे, हा करंट वाढत जाईल. बरोबर. बट 0.7 आल्यानंतर हा जो रिजन होता ब्रेकडाऊन व्होल्टेजचा, बॅरियर पोटेन्शियलचा, तो पूर्णपणे निघून जाईल. आणि काय होईल रे, अचानक करंट काय होईल इन्क्रीज होईल. अचानक करंट काय होऊन जाईल इन्क्रीज. आणि ज्या पॉइंटला हा करंट इन्क्रीज झाला, ठीक आहे, ज्या पॉइंटला हा करंट इन्क्रीज झाला त्याला म्हणतात नी व्होल्टेज. त्यालाच काय म्हणतात नी. के हा स्मॉल सायलेंट आहे, नी व्होल्टेज, ठीक आहे. आणि हा जो काही रिजन असतो त्याला म्हणतात फॉरवर्ड ब्रेकडाऊन रिजन. फॉरवर्ड ब्रेकडाऊन म्हणजे यानं काय केलं, या फॉरवर्ड रिजन मध्ये त्या बॅरियर पोटेन्शियलला ब्रेकडाऊन करून टाकलं आणि आता करंट इथून फ्लो सुरू झाला. हा पूर्ण भाग, ठीक आहे, एवढा पूर्ण भाग फॉरवर्डचा आहे, फॉरवर्ड ब्रेकडाऊन रिजन. आणि जिथे कुठे अचानक व्होल्टेज झालं त्याला म्हणतात नी व्होल्टेज. जर्मेनियम साठी कधी सुरू होईल, जर्मेनियम साठी कधी सुरू होईल, जर्मेनियम साठी होईल 0.3 ला. जर्मेनियम साठी अचानक करंट कधी फ्लो होईल तर 0.3 ला, इथे 0.3 ला. सुरुवातीला स्लो असेल करंट आणि जर्मेनियमचं असेल तर अचानक वाढेल, ठीक आहे, 0.3 व्होल्टला. क्लिअर आहे. ब्ल्यू लाईन फॉर सिलिकॉन आणि ब्लॅक लाईन फॉर जर्मेनियम. क्लिअर आहे पर्यंत. आता रिव्हर्स बायस कॅरेक्टरिस्टिक्स, ठीक आहे, रिव्हर्स बायस कॅरेक्टरिस्टिक्स. रिव्हर्स बायस मध्ये करंट अचानक कधी वाढेल सांग. आता रिव्हर्स बायस म्हणजे कोणती साइड, ही साइड, ही फॉरवर्ड, त्याच्या अपोजिट ही, याला म्हणून आपण रिव्हर्स बायस, ठीक आहे. रिव्हर्स बायस मध्ये की अशी पर्टिक्युलर रेंज नसते किंवा व्होल्टेज व्हॅल्यू नसते की त्या पॉइंटलाच काय होईल अचानक व्होल्टेज वाढेल. मायनॉरिटी कॅरियर्समुळे करंट फ्लो होतो. बरोबर. ह्याला म्हणतो आपण व्ही आय. आता हा व्ही आय, ठीक आहे, फॉरवर्ड व्होल्टेज म्हणलं होतं, आता त्याला आपण म्हणू रिव्हर्स व्होल्टेज, ठीक आहे. आता त्याला काय म्हणू आपण रिव्हर्स व्होल्टेज. आणि याला काय म्हणू आपण रिव्हर्स करंट. याला काय म्हणू रिव्हर्स करंट, व्हीओ आयओ. क्लिअर आहे. सुरुवातीला तर काय असणार रे, सुरुवातीला इथे समजून घ्या 0 व्होल्ट, ठीक आहे, 1 व्होल्ट. आता हे रिव्हर्स मध्ये, ठीक आहे, रिव्हर्स मध्ये ना थोडी आपण मायनस म्हणणार, ठीक आहे, 3 व्होल्ट 4 व्होल्ट, फक्त मायनस आहे मी इथं दाखवलं रिव्हर्स म्हणून, ठीक आहे, व्होल्ट आहे. आता इथे 0.1 नाही ठेवलं, 1 2 3 4 ठेवलं, ठीक आहे. किती पण व्होल्टेज वाढा, 0.1 0.2 0.3 म्हणजे खूपच कमी व्होल्टेज आहे. मी जरा जास्त वाढवून दाखवलं तुम्हाला, 1 व्होल्ट 2 व्होल्ट 3 व्होल्ट, तरी नाही करंट फ्लो होणार, ठीक आहे, तरी करंट काय होणार फ्लो नाही होणार. म्हणजे सुरुवातीला मायनॉरिटी कॅरियर्समुळे करंट नसतोच का, असतो, ठीक आहे. मायनॉरिटी कॅरियर्समुळे करंट असतो, बट तो कसा असतो खूप कमी, ठीक आहे. काही कुठतरी मी लिहिलं होतं कसं असेल तो, रिव्हर्स बायस ड्यू टू ओनली मॅग्नेट, हेन्स द मॅग्निट्यूड ऑफ ड्रिफ्ट करंट इज व्हेरी लो, ठीक आहे. कसा असेल तो करंट खूप कमी, म्हणजे इथे खूप कमी असेल बघा, हा जो करंट असेल तर हा खूप कमी असेल. बट एक वेळ अशी येते की तो करंट अचानक वाढतो, एकदम लिनियरली वाढत जातो. आणि हे का घडतं, हे का घडतं तर त्याचं रिझन काय, हे काय होतात ऍटम सोबत हे जे काय फ्री इलेक्ट्रॉन्स असतात पी साइडचे, ठीक आहे, पी साइडचे म्हणजे कोणतं असं सांगितलं होतं ना मी, इकडे पी रिजन इकडे एन रिजन, ह्याच्यामध्ये असतात मायनॉरिटी कॅरियर्स इलेक्ट्रॉन्स. हे इलेक्ट्रॉन्स काय करतील, याच्यासोबत कोण ठेवलात आपण बोरॉन मायनस, ठीक आहे, बोरॉन मायनस, आणि इथे ठेवला होता आपण होल वरती. बरोबर. म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स
ह्याच्या सोबतच्या इलेक्ट्रॉन सोबत काय करतील, कोलिजन. मग हा बोरॉनवरचे इलेक्ट्रॉन, बोरॉन ॲटम आहे, बोरॉनवरचे इलेक्ट्रॉन सुद्धा फ्री होतील, त्यांना पण एनर्जी भेटेल. आपण व्होल्टेज वाढवतोय 1 2 3 4 5 व्होल्टेज वाढू लागलं, इकडून जाणारे इलेक्ट्रॉन्सला म्हणजे इकडून म्हणजे इकडे बॅटरी जोडली होती ना, इकडून जाणारे इलेक्ट्रॉन्स फ्रीली मूव्ह करतील, एनर्जी जास्त असेल ती एनर्जी हे गेन करतील, हे याच्यावरती कोलाइड होतील आणि बोरॉनवरचे इलेक्ट्रॉन्स फ्री होतील. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय लागलं, ब्रेकडाऊन पोटेन्शियल वाढू लागलं. रिव्हर्स बायस मध्ये चाललंय ना हे सगळं. मॅग्नेटिक कॅरियर्स कोणाला मदत करतात, बॅरियर पोटेन्शियलला वाढायला. कमी मॅग्नेटिक कॅरियर्स तर कमी ब्रेकडाऊन व्होल्टेज, कमी ब्रेकडाऊन पोटेन्शियल. वाढले आता मॅग्नेटिक कॅरियर्स तर ऑब्व्हियसली बॅरियर पोटेन्शियल सुद्धा वाढेल. आणि जर कधी हे इतके फ्री इलेक्ट्रॉन झाले, धडधड धडधड भांडणं चालले, हे चाललं, सगळेजण फ्री होऊ लागले, सगळेजण फ्री होऊ लागले, ब्रेक होईल ना सगळं. जी काही सिस्टीम बनवली एवढी मोठी छान इंजिनियर्सनी, ती काय म्हणजे सगळी ब्रेक होऊन जाईल. त्यालाच म्हणतात ब्रेकडाऊन रिजन, रिव्हर्स ब्रेकडाऊन. ठीक आहे. म्हणजे आता इथे काय होऊ लागलं, तुम्ही रिव्हर्स ब्रेकडाऊन रिजन मध्ये आले. ऍटम्स मुळे किंवा जे काही इलेक्ट्रॉन्स वाढले आता मोठ्या प्रमाणात, त्यालाच काय ना आपण रिव्हर्स ब्रेकडाऊन. आणि जिथे कुठे घडेल त्याला म्हणतात रिव्हर्स ब्रेकडाऊन रिजन. जे काय घडणार ते रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज रिजन आणि व्होल्टेज. भाग कोणता, तर भाग असेल तर रिजन म्हणणार. आणि कोणा काही किती व्होल्टेज आलं, किती व्होल्टेज, ज्या व्होल्टेज लेवलला समजून घ्या 10 किंवा 4. ठीक आहे. आता मी तर असं केलं, समजून घ्या इथं 3.5 ला, ठीक आहे, 3.5 व्होल्टला 3.5 व्होल्टला अचानक इलेक्ट्रॉन्स खूप जास्त प्रमाणात वाढले, मग आपण त्याला म्हणू गिवन व्होल्टेजमुळे आता इलेक्ट्रॉन्स वाढले, म्हणून रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज 3.5 व्होल्ट मुळे, 3.5 मुळे. बरोबर आहे. आणि हा तो हार्मफुल काय असतो आपल्याला पॅरामीटर, ह्याच्यामुळे काय होतं, अडचण येते. क्लिअर इथपर्यंत? काही क्वेश्चन्स आहे ते मी पॉज करून लिहितो बघा. सर्किट हॅज टू अपोजिटली कनेक्टेड डायोड्स इन पॅरलल. कसं काय पॅरलल, हाय डायोड आणि हाय डायोड पॅरलल मध्ये. ओके. व्हॉट इज द करंट फ्लोइंग इन द सर्किट. बरोबर आहे. जर कधी फॉरवर्ड बायस असेल डायोड, जर कधी डायोड फॉरवर्ड बायस असेल, ठीक आहे, आणि फॉरवर्ड बायस साठी कंडिशन काय असते, कंडिशन काय असते की बॅटरी फॉर बी, ठीक आहे, बॅटरीचं लिहितो, ठीक आहे, बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल डायोडच्या पॉझिटिव्ह एंडला कनेक्ट असावं. ठीक आहे. म्हणजे पॉझिटिव्ह टू पॉझिटिव्ह असं कनेक्शन असावं. ठीक आहे. पॉझिटिव्ह टू पॉझिटिव्ह असं कनेक्शन असावं फॉरवर्ड बायस साठी. रिव्हर्स बायस साठी काय असतं, बॅटरीचं नेगेटिव्ह, मी इथं बी लिहितो, ठीक आहे, बॅटरीचं पॉझिटिव्ह टू इथे डायोड लिहितो, पॉझिटिव्ह बॅटरीचं डायोडच्या कशाला कनेक्ट असावं, निगेटिव्हला. बरोबर आहे. फॉरवर्ड बायस मध्ये डायोड कसा असतो, शॉर्ट सर्किट म्हणजे इथनं करंट फ्लो होईल. आणि रिव्हर्स बायस मध्ये ओपन स्विच, क्लोज स्विच. तुम्हाला म्हणलं तर मी स्विच म्हणून शिकवेल तुम्हाला, क्लोज स्विच आहे का ओपन स्विच. डायोड कसं काम करतो, क्लोज स्विच आणि बटनासारखा, क्लोज स्विच आणि ओपन. फॉरवर्ड असेल तर क्लोज्ड, रिव्हर्स असेल तर ओपन. हा कन्सेप्ट माहिती आहे, हे व्यवस्थित लिहून घ्या शॉर्टकट मध्ये, जर माहित असेल तर काही अडचण नाही. चला, तर मग आधी ओळखून घ्या आता कोणता डायोड फॉरवर्ड आहे आणि कोणता रिव्हर्स आहे. रिव्हर्स असेल तर त्यातनं करंट फ्लो होणार नाही, त्या ब्रांच मधनं. ह्यांना काय म्हणतात, ब्रांच, ही एक ब्रांच, ही एक ब्रांच, ही एक ब्रांच, ही एक ब्रांच. ठीक आहे. बघ, बॅटरीचा पॉझिटिव्ह इथे आणि इथे निगेटिव्ह. डायोडचा हा काय, निगेटिव्ह, आणि हा काय, पॉझिटिव्ह. डायोडचा हा काय, पॉझिटिव्ह, आणि हा काय, निगेटिव्ह. जिकडे के बनेल डायरेक्शन अशी, आता बघा एरो असा चाललाय, म्हणजे डायरेक्शन अशी, म्हणजे ही खालची साईड पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, पी टू एन. नाही समजत तर जिकडे के बनतोय तिकडे निगेटिव्ह घ्या. के खाली म्हणला, इकडे निगेटिव्ह. आता डायरेक्शन कशी आली बघा, अशी आली, म्हणजे डायरेक्शन अशी झाली, म्हणजे हा पी झाला आणि हा एन झाला, असं पण समजू शकता. क्लिअर आहे. चला सॉल्व्ह करा. मग कोण कोण फॉरवर्ड आहे, हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह. बरोबर आहे. ह्याची डायग्राम कशी बनेल, ठीक आहे, मी आता काढत नाही, इथेच करून दाखवतो. ठीक आहे. मी माझा टाइम नाही घालवत, तुम्ही काढली असणार डायग्राम. म्हणजे हा काय होईल, हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह, म्हणजे हा काय होऊन जाईल, ओपन सर्किट. हा काय होऊन जाईल, आता ओपन सर्किट होऊन जाईल. बरोबर आहे. इथे असा होऊन जाईल. आता यातनं करंट फ्लो होईल का, आता नाही,
हा पॉझिटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह इथने करंट फ्लो होईल, म्हणजे हा काय होऊन जाईल क्लोज स्विच, हा काय होऊन जाईल क्लोज स्विच होऊन जाईल आता, म्हणजे यातनं करंट, म्हणजे ही ब्रांच काही कामीची राहिली का आता नाही. आता करंटचा फॉर्म्युला अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ I इज इक्वल टू V बाय आर किंवा V इज इक्वल टू IR, बरोबर. मग टोटल व्होल्टेज किती आहे 12 व्होल्ट, टोटल व्होल्टेज किती आहे 12 व्होल्ट आणि टोटल रेजिस्टन्स किती आहे R इक्विव्हॅलेंट, बरोबर आहे. जितके इक्विव्हॅलेंट असेल तितकं. आता हा रेजिस्टर हा रेजिस्टर हा रेजिस्टर कसे दिसत आहे एकाच मध्ये सिरीज मध्ये दिसत आहे ना, बघा एक 4 ओहमचा, दुसरा 6 ओहमचा, तिसरा 2 ओहमचा, ठीक आहे 4 6 2, कसे सगळे सिरीज मध्ये, कसे सगळे सिरीज मध्ये. देअरफॉर R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3, R1 ची किंमत 4 प्लस 6 प्लस 2, बरोबर आहे. 6 4 10 आणि 2 12 12 ओहम, ठीक आहे 12 ओहम. 12 इथे पुट करा, 12 व्होल्ट डिवाइडेड बाय 12 किती आन्सर 1 एम्पियर, आन्सर किती होऊन जाईल 1 एम्पियर. फिगर शोज द सर्किट इन विच 3 आयडेंटिकल डायोड्स आर युज्ड, बरोबर. इन विच 3 आयडेंटिकल डायोड्स आर युज्ड, इच डायोड हॅज फॉरवर्ड रेजिस्टन्स, ठीक आहे. एक लक्षात घ्या इथं काय आता डायोडचं रेजिस्टन्स आहे, डायोडचं काय आहे रेजिस्टन्स गिव्हन आहे, म्हणजे ऑब्विसली म्हणजे डायोड आयडियल डायोड असेल तर त्याला रेजिस्टन्स काहीच नसतं, एक लक्षात घ्या, वरती लिहून ठेवा कुठेतरी समासामध्ये मार्जिन मध्ये. डायोड आयडियल असेल, आयडियल म्हणजे कसा गिव्हन असेल, नसेल गिव्हन आयडियल समजायचा आणि दिलेलं असेल तर तेवढं पकडा. रेजिस्टन्स म्हणजे काय की डायोड मध्ये ज्यावेळेस करंट फ्लो होईल तर तो किती अपोज करेल, किती विरोध करेल. जर आयडियल असेल तर काहीच नसतं, जसं आपण म्हणतो कंडक्टिव्हिटी रेजिस्टिव्हिटी, सिलिकॉनची कंडक्टिव्हिटी किती असते 10 टू दी पॉवर रेजिस्टिव्हिटी, ठीक आहे किती असते ती जवळपास 8, बरोबर 10 टू दी पॉवर 8 च्या आसपास जाते. आणि कंडक्टिव्हिटी 10 टू दी पॉवर बरोबर किती जाते 8, आणि रेजिस्टिव्हिटी 10 टू दी पॉवर -8, बरोबर. रेजिस्टिव्हिटी कशासाठी कंडक्टर साठी 10 टू दी पॉवर -8 आणि रेजिस्टिव्हिटी 10 टू दी पॉवर कंडक्टर साठी किती असते 10 टू दी पॉवर कंडक्टिव्हिटी 8 आणि रेजिस्टिव्हिटी 10 टू दी पॉवर -8, कारण की काहीच नाही ना त्याच्यामध्ये. क्लिअर आहे. त्याच्यामुळे मी 28 56 आणि 11 19 11चा कन्सेप्ट लक्षात ठेवायला सांगितलं होतं. डायोड रेजिस्टन्स, डायोडचं रेजिस्टन्स आता इथं प्रेझेंट आहे, म्हणजे डायोड मध्ये काहीतरी रेजिस्टन्स दिले त्यांनी जाणून बुजून म्हणा किंवा नाही ते कधी कधी सेट करतात की बाबा डायोड डॅमेज होऊ नये, लवकर थोडाफार करंट वाढला तर डायोडने तेवढं झेपाव म्हणून थोडंसं रेजिस्टन्स त्याच्यामध्ये टाकून दिलेलं असतं जेणेकरून डायोड डॅमेज होऊ नये. प्रेझेंट आहे, बरोबर आहे. आणि किती डायोड मध्ये रेजिस्टन्स ते फॉरवर्ड रेजिस्टन्स ऑफ 20 ओम, म्हणजे जे डायोड फॉरवर्ड्स आहेत, जे डायोड फॉरवर्ड्स आहे त्यांच्यामध्ये रेजिस्टन्स किती 20 ओम, आणि बॅकवर्ड मध्ये इन्फायनाइट. ऑब्विसली इन्फायनाइट डायोड आहे तर करंट कधी फ्लो होईल का नाही, कारण की त्याचं रेजिस्टन्स कसं आहे खूप जास्त आहे, रेजिस्टन्स कसं आहे खूप जास्त आहे. देअरफॉर आता इथे पहिले ते चेक करा कोणता फॉरवर्ड आणि कोणता रिव्हर्स आहे. इथे पॉझिटिव्ह, इथे निगेटिव्ह बॅटरीचा, हा झाला पॉझिटिव्ह, हा झाला निगेटिव्ह, हा झाला निगेटिव्ह, हा झाला, तुम्ही चेक करा, हा झाला पॉझिटिव्ह, हा झाला निगेटिव्ह. काय होईल मग आता हा डायोड तर कटला, ठीक आहे, हा डायोड कटला कारण की हा रिव्हर्स झाला, ठीक आहे, हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह, हा डायोड कटला. याची डायग्राम मी आता डायोडला काय रेजिस्टन्स, ठीक आहे, डायोडला काय रेजिस्टन्स म्हणून मी डायोडचं रेजिस्टन्स इथे दाखवलं आता, ठीक आहे. डायोडला रेजिस्टन्सच्या भाषेत दाखवतो. डायोड 1 चं काय तर रेजिस्टन्स आहे व डायोडच, फक्त मी त्याचं रेजिस्टन्सच्या सिम्बॉलने दाखवलं, त्यांनी दिलेले रेजिस्टन्स म्हणून, ठीक आहे. आणि इथं R1, आणि प्रत्येक रेजिस्टन्स किती ओमचे R1 R2 R3 50 ओमचे, त्यांची व्हॅल्यू पण लिहून टाकतो 50 ओम, ठीक आहे. 50 रे टोपी कुठे गेली 50 ओम, ठीक आहे. इथे डायोड प्रेझेंट आहे, ठीक आहे, डायोड D2 आहे, ठीक आहे. मी तर डायोड D2 आहे तो क्लोज दाखवतो तुम्हाला कन्फ्युजन न होण्यासाठी, आणि हे त्याचं रेजिस्टन्स असेल. बट पुढचा जो डायोड आहे तो काय आता ओपन आहे, पुढचा जो डायोड आहे तो कसा आहे ओपन आहे, का रिव्हर्स आहे म्हणून, का बरं रिव्हर्स आहे म्हणून. आणि इथं काय होतं रे रेजिस्टन्स, ठीक आहे 50 ओमचं, इथं काय होतं रेजिस्टन्स 50 ओमचं. आणि इथं बॅटरी घ्या, इथे बॅटरी घ्या, ठीक आहे, इथं घ्या R3, इथं घ्या R3 प्लस मायनस 6 व्होल्ट, बरोबर. पण डायोड 1 चे रेजिस्टन्स किती, डायोड 1 चे रेजिस्टन्स किती आहे, जे फॉरवर्ड आहे हा डायोड होता D1, आणखी कोणी आहे का डायोड, कोणी, जरी हा डायोड होता, ठीक आहे, हा D2 चं रेजिस्टन्स होतं, D2 चं काय होतं रेजिस्टन्स,
बट ह्याला काही घेऊन फायदा आहे का? तशी बी तर पुढं करंट जाणारच नाही, इथून पुढे करंट जाणारच नाही, तर काही फायदा नाही. ही ब्रांचेस कामीतून गेली, ही ब्रांचेस आता की सर्किटमध्ये राहिलेली, त्याचा वापर नाही सर्किटमध्ये. बरोबर. डायोड 1 चे रेजिस्टन्स किती गिवन आहे? फॉरवर्ड आहे म्हणून फॉरवर्ड रेजिस्टन्स किती आहे? 20 ओहम. फॉरवर्ड आहे म्हणजे ते रेजिस्टन्स किती आलं? 20 ओहम. तर त्याला सॉल्व्ह करा आणि सांगा आन्सर काय येईल. सर्किट कसं बनेल आता? शॉर्टकट मध्ये सर्किट कसं बनेल? हा झाला 20 ओहम, जो की काय डायोड 1 चा रेजिस्टन्स, बरोबर आहे. पुढे मेन रेजिस्टर जो आहे 50 ओहमचा, हे मी पूर्ण काढतोय, ठीक आहे. तुम्ही लवकरात लवकर करायचं ऍक्च्युअल पेपरमध्ये, एवढं रंगवत बसायचं नाही, प्रत्येक सर्किट काढत बसायचं नाही, शॉर्टकट मध्ये तिथंच्या तिथंच सॉल्व्ह करायचं. आणि R3 पण कितीचा असेल? 50 ओहमचा, कारण की R1 R2 R3 सगळे कसे 50 ओहमचे. चला मग याचा आन्सर काय येईल? I इज इक्वल टू V अपॉन R. V किती आहे? V किती? V 6 वोल्ट. V किती आला? 6 वोल्ट. 50 आणि 20 70, 70 आणि 5 12, 120, बरोबर ना. सिरीज मध्ये ना सगळे R1 प्लस R2 प्लस R3, R इक्विव्हॅलेंट R1 प्लस R2 प्लस R3, ठीक आहे. किती होऊन जाईल मग? 6/12 म्हणजे 1/2, ठीक आहे. 6 चा 1/20, ठीक आहे. 0 नाही होता आणखी, ठीक आहे. 0.0 घेतला म्हणजे झाले किती आता? 100 झाले. किती झाले? 100 झाले. 20 100, ठीक आहे. याचा आन्सर काय? 20 बरोबर ना. एक होईल, एक डॉट टाकला म्हणजे 10 होऊन जाईल, आणखीन 0 घेतला तर 100 होईल. आणि आता जर कधी मी त्याला भाग दिला तर 100 आले म्हणजे 20 100, 25 100, बरोबर आहे. अँपियर किती होऊन जाईल इथं? अँपियर. मिली वगैरे असं ऑप्शन मध्ये देतात शक्यतो मिली मध्ये करंट, ठीक आहे. मिली असेल तर काय करणार तुम्ही? ह्याला कसं येणार? 5 इंटू 10 टू दी पॉवर -2. ह्याला कसं येणार? 5 इंटू 10 टू दी पॉवर -2. मिलीसाठी आपल्याला काय करावं लागेल? 10 टू दी पॉवर -3 करावं लागेल. 10 टू दी पॉवर काय करावं लागेल? -3. म्हणजे आपल्याला ऍटलिस्ट इथे काय द्यावं लागेल? याच्यामध्ये इकडे मायनस करायचं आहे, याच्यात -3 करायचं आहे, म्हणजे इकडे एक 0 टाकावं लागेल. 50 इंटू 10 टू दी पॉवर -3. ह्याच्यात एक वाढवला बघा, इकडे एक वाढवला, हा मायनस वाढवला, तर ह्याच्यात एक पॉझिटिव्ह वाढवा, ह्याच्यात एक पॉझिटिव्ह वाढवा. साधी गोष्ट ना. बघा हा एक 5 इंटू 10 टू दी पॉवर काय होऊन जाईल? ह्या सांगू नाही गोष्टी आता, ठीक आहे. आता काही वेळ पण नाही या गोष्टी सांगण्याच्या. झालं -3 इंटू +1, 5 इंटू 10 टू दी पॉवर -2, तेच येतं, ठीक आहे. 50 मिली अँपियर. याचा आन्सर काय येईल मग? 50 मिली अँपियर, ठीक आहे. बाकीचं डिस्कशन नेक्स्ट लेक्चर मध्ये.